आम्ही गेल्या 2.5 वर्षे मी चेअरमन होतो. त्या 2.5 वर्षामध्ये मी लोकांसाठी भरपूर कामं केलेली आहेत, चांगली योजना चांगलेल्या आणलेल्या. पासबुक सिस्टीम ही पारदर्शकपणाचं एक ज्वलंत उदाहरण आहे. पासबुक सिस्टीम चालू केल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार हे काही नाही. आधी आरोप व्हायचे का हे होतात, भ्रष्टाचार होतात, तसं काही होत नाही. आम्ही पासबुक सिस्टीम चालू केलेली आहे. बऱ्याचशा अशा योजना आम्ही चांगल्या अंमलात आणलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिलेलं आहे. अजून आहे ना लोनचं जास्त, आता 5 लाख सध्या, आता 4 लाख लोन होते आधी. आता पहिल्याच मिटिंगला आम्ही 1 लाख रुपये लोनचं वाढवलेले आहे. मी 5 लाख सरसकट लोन केलेले आहे. कल्याणच्या कर्मचाऱ्यांसाठी आम्ही ती सुविधा करणार आहोत. ऑफिसचं जागा आम्ही शोधतोय, तिथं सुरू करणार आहोत. आणि आणखी नवीन योजना आहेत का त्याच्या चांगल्या कर्मचाऱ्यांना एकदम चांगल्या सुविधा करता येतील अशा आपण योजना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. हो, कल्याणमध्ये जागा बघतो आहे आम्ही. कारण का कल्याण तिथं 1-2 स्टाफ ठेवून पासबुक प्रिंटिंगचा मेन महत्त्वाचा मुद्दा असतो. पासबुक प्रिंटिंग करायला डोंबिवलीला यायला नको, आणि लोन घ्यायचे असले तर फॉर्म घ्यायला पण डोंबिवलीला यावं लागतो. त्यासाठी कल्याणला आम्ही ती सुविधा करणार आहोत की ते कल्याणच्या कर्मचाऱ्यांना तिथल्या तिथं सोयीसुविधा देता येतील, म्हणून त्यांना सोयीस्कर हवं, म्हणून आम्ही ती कल्याण ऑफिस सुरू करणार आहोत. शिक्षणासाठी त्याच्यावर आम्ही नक्की विचार आमच्या अजेंड्यावर पण होतं आहे का नक्की शिक्षणासाठी वेगळी काहीतरी लोन आपण करायचा विचार आमचा नक्कीच आहे, मानस आहे आमचा तो. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याविषयी त्यासाठी आम्ही तो आमचा अजेंड्याचा पहिलाच हे होते. आम्ही ग्रुप इन्शुरन्स काढायचं आहे. ग्रुप इन्शुरन्स काढून त्यामध्ये कर्मचाऱ्याचाही फायदा आहे, आमची लोन पण वसूल होईल आणि कर्मचाऱ्यांना पण फायदा होणार आहे. का असं पण आम्ही लोन आम्ही दिल्यावर मयत झाला कर्मचारी त्याचं व्याज आम्ही माफ करतो, पण तेही नाही करता यावं, लोन पूर्ण माफ होईल म्हणून आम्ही ग्रुप इन्शुरन्सची योजना आणणार आहोत.